खरं तर जे काय आमच्या माता भगिनी असतील त्याच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सक्षम महिला बनणार अनेक म्हणजे सरकार आले गेले, परंतु आज ज्या गोष्टीच्या आज ह्या घटना जे घडत आहेत त्या देशामध्ये खूप खेदजनक आहे। रिंकू बनसोडे ही माझी पुतणी आहे, माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे। हा दुर्दैवी अंत झालेला आहे। अधिकारी असतील, राजकीय मंत्री लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा जो काय अभाव आहे या ठिकाणी अशा घटना घडत आहेत। निषेध आज कॅन्डल मोर्चा काढून ह्या ठिकाणी निषेध झालेला आहे। परंतु तुम्ही म्हणल्यासारखं ह्या देशातल्या महिलांवरती जे अन्याय अत्याचार जर थांबवायचा असेल तर आपण 85% बहुजन समाज असेल, सर्व स्तरातील कार्यकर्ते नेते एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे। माझी पुतणी आज ह्या ठिकाणी एका नराधमाने 16 ते 17 वार करून त्या ठिकाणी मारण्याचा हत्या केलेली आहे। शासनाला तुम्ही म्हणल्यासारखं शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांना काहीच वाटत नाही, परंतु एकच ह्या ठिकाणी मी नमूद करावंसं वाटतं साहेब, फक्त ही मागासवर्गीय समाजातील एक अधिकारी आहे आणि जर ह्या ठिकाणी जर दुसऱ्या समाजाची जर भगिनी जर असतील आमच्या सहित 85% बहुजन जनतेसहित लोकांसहित आणि ते 2% 3% सहित ते पूर्ण महाराष्ट्र देश पेटला असता। परंतु इथं फक्त मागासवर्गीय एक चांगले शिक्षित जे काही उच्च पदावर जे कर्मचारी आहे या ठिकाणी असल्या कारणानं, परंतु फक्त मागासवर्गीय असल्या कारणानं या ठिकाणी कोणाच्याही लक्षात येत नाही आणि त्याला फाशी तर झाली पाहिजे, सर्वांनी मागणी केलेली आहे, परंतु तीव्र स्वरूपाचं जे काही आंदोलन झालं पाहिजे। आज लातूर जिल्ह्यामध्ये मी म्हणणारे मान्यवर लोकप्रतिनिधी आहेत, इलेक्टेड निवडून आलेले जे आता निवडून जात आहेत असे मान्यवर असताना देखील आज हे कॅन्डल मोर्चा किंवा राजकीय पक्षाचा नव्हता। या ठिकाणी आम्ही लातूरकर म्हणून या ठिकाणी निषेध आणि जो गुन्हेगार आहे त्यांना फाशी झाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणीचं आंदोलन होतं। परंतु आज लोकप्रतिनिधी या लातूर मधले कुठे आहेत, किती अभाव आहे। परंतु त्यांच्याच त्या उच्चवर्णीय लोकांमधली जर एखादी भगिनी जर झाली असती, काय झालं असतं तर तेच समोर येऊन आमच्या 85% बहुजनांना सांगितलं असतं तुम्ही आलं पाहिजे आणि ते बी सामील झाले असते, ह्या लोकांना सामील करून घेतले असते। आज काय कॅन्डल मोर्चा झाला, बस इथून थांबता कामा नये। माझी आपल्या सर्व लातूरकरांना माझी विनंती आहे, रिंकू बनसोडे असतील, भाग्यश्री सुडे असतील, ह्या जे भगिनी आहेत यांची जर कत्तल झालेल्या या लातूर मधल्या आणि लातूरच्या जे लोकप्रतिनिधी त्यांना काहीच वाटत नाही, फक्त त्यांना इलेक्शन आणि ह्या मताची भीक मागण्यामध्येच ते व्यस्त दिसत आहेत। म्हणून मी इथे या ठिकाणी खेद व्यक्त करतो। मला असं वाटतं की रिंकू आणि सुडेलना जर न्याय मिळवून द्यायचा असेल, पूर्ण महाराष्ट्र लातूर जिल्हा बंद झाला पाहिजे, यासाठी सर्व सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्षातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेऊन एक महाराष्ट्र एक 85% बहुजन समाज रस्त्यावरून या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असं एक बनसोडे कुटुंबियाच्या वतीने मी सर्वांना हात जोडून विनंती करतो। आपण तीव्र स्वरूपात रिंकू ही आमची मुलगी आहे, तुमची मुलगी आहे, सर्वांची मुलगी आहे, तिला न्याय जर मिळवून द्यायचा असेल तर आपण एक तीव्र स्वरूपाचं लातूर बंद असेल, महाराष्ट्र बंद असेल अशी भूमिका सर्व लोकांनी घ्यावी, असं बनसोडे कुटुंबियाच्या वतीने मी या ठिकाणी अंतःकरणातून विनंती करतो आणि हे आपण पाऊल उचलाल अशी अपेक्षा व्यक्त करतो।